मंडळी, आज विधान परिषदेमध्ये एकूण 9 आमदारांचा निरोप समारंभ होणार आहे। त्यांची टर्म संपते। विधान परिषदेतील सदस्यांच्या निरोपाच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे भाषण देण्याची एक जुनी परंपरा आहे। पण यावेळी जेव्हा उद्धव ठाकरे यांचा निरोप घेतला जाणार आहे तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलणार की ते सभागृहात अनुपस्थित राहून या परंपरेपासून बचाव करतील, हा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात घोळत आहे। आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेत सभागृहाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची जबाबदारी आहे। नियमाप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या देखील निरोपावेळी त्यांना बोलावे लागेल, पण वैयक्तिक पातळीवर दोघांमध्ये जे घडलंय त्यामुळे हे भाषण किती मनोरंजक आणि कठीण होणार आहे याची उत्सुकता प्रत्येकाला आहे। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा हात सोडून वेगळा रस्ता निवडला होता। त्यानंतर दोघांनी एकमेकांवर खूप टीका केली होती। कधी शिंदेंना ठाकरेंनी एसनशी म्हणत त्यांच्यावर टीका केलेली आहे, तर कधी मिंदे म्हणून देखील एकनाथ शिंदे यांना संबोधलेलं आहे। गद्दार म्हणून टीका करणाऱ्या ठाकरेंच्या सेनेला शिंदेंनी देखील उबाटा म्हणून डिवचलेलं आहे। आता पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे की नियमाप्रमाणे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलावं लागेल। त्यामुळे ते काय बोलतील? कौतुकाचे 2 शब्द एकनाथ शिंदे बोलतील का, की फक्त ओझरता उल्लेख करून पुढे जातील, की जुन्या बॉसला आणि आता विरोधी पक्षाच्या प्रमुखाला काहीतरी वेगळंच सांगतील? सगळ्यांच्या मनात हीच उत्सुकता आहे की एकनाथ शिंदे काय बोलतील। आणखी एक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे आमदार आणि विधान परिषद सदस्य असूनही अधिवेशनादरम्यान नेहमीच उपस्थित राहिलेत असं नाहीये। त्यांना घरात बसणारे मुख्यमंत्री म्हणून देखील एकनाथ शिंदेनी खूप वेळा डिवचलेलं आहे। मात्र ते जेव्हा जेव्हा विधिमंडळात आलेत तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेंची बातमी देखील झालेली आहे। ठाकरे शिंदे आमने सामने कुठे येऊ शकतात, तर ती जागा देखील एकच, विधिमंडळाचा परिसर। त्यामुळे आज उद्धव ठाकरेंचा निरोप घेताना शिंदे काय बोलतील, ते समोर आले तर काय करतील हे पाहावं लागेल। आणि हे सगळं झाल्यावर सर्वात मोठा क्षण असेल तो फोटो सेशनचा। मागच्या वेळी आपल्याला माहिती आहे जेव्हा उद्धव ठाकरे फोटो सेशनला आले होते तेव्हा देखील एक व्हिडिओ व्हायरल झालेला। उद्धव ठाकरे आले आणि नमस्कार करण्याच्या जागी शिंदेंनी देखील चष्म्याला हात लावला होता। आता हा जो क्षण होता तो अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ असताना जुलै महिन्यात एक घडलेला होता। कुठे बसायचे, बाजूला बसायचे की ठाकरेपासून लांब बसायचे, असा सगळा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोर निर्माण झालेला। ठाकरे देखील टाळत होते कुठेतरी बाजूला बसायला। आज देखील 10व्या क्रमांकावर निरोपाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते एका रांगेत बसतील। उद्धव ठाकरे स्वाभाविकपणे माजी मुख्यमंत्री असल्या कारणाने त्यांना देखील पहिल्या रांगेत बसावं लागेल। त्यावेळी त्यांची आणि शिंदेंची बॉडी लँग्वेज काय असेल? नजरानजर होईल का? हात मिळवणी होईल का? की फक्त औपचारिकता दिसेल? हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग आहे। मित्रांनो, काय घडतंय ते आपण थेट पाहणार आहोत। तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही बोलतील का, की शांत राहतील, की येणंच सभागृहामध्ये येणंच टाळतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।